माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र इथे येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. इथे लिहून द्या. मैदानामध्ये आपल्या सर्वांच्याच भेटीसाठी ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण आवर्जूने वाट पाहत होतो तो क्षण आता सध्या सगळ्यात आपल्या सर्वांच्याच समोर उपस्थित झालेला आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण एकच साकडं घातलं होतं श्री गणपती बाप्पा यांच्या खरतर चरणी समोर की हे 4 दिवसाचं आयोजन सक्सेस व्हावं आणि आपण पाहतायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे भूषणदादा भोईर, त्यानंतर गिरीशदादा बांगारा, त्यानंतर कैलासदादा बाग, त्यानंतर संपूर्ण MS स्पोर्ट्स ज्यांनी खरतर नक्कीच भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि आपण पाहताय सक्सेसफुल आयोजन जे मात्र सध्या तरी आज साकार झालेलं आहे. सामन्याच्या दिशेने जाऊया. गेटाचवाडी संघासाठी कॅश प्राइज याचा सण आपल्याला बघायला भेटतंय. आपण बघू शकतायत गेटाचवाडी संघ जर जिंकलास तर श्रीमान किसनजी पुजारा साहेब यांच्याकडून 505 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र पाहायला मिळतंय. पहिला चेंडूवरती थोडीशी चर्चा वेगळी झाली असती परंतु सध्या चुकी झाली आहे. मैदानावरती पहिल्या बॉलवरती मिळाली जातीये पहिली सिंगल. टेलिव्हिजन स्क्रीनवरती अक्षर रिप्लेवरती नजर टाकूया. मिस्टामिंग होता फलंदाजी करत असताना बॅटर वैभव जुगरे तिकडे डेंजर झोनला आपल्याला पाहायला मिळत होता परंतु क्षेत्ररक्षकाने मिस्टेक केली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथे भेटली जातीये सिंगल. जो वैभव जुगरे अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये इम्प्रोमायझिंग फलंदाजी करत असताना आपण पाहिला होता. त्याला सध्या तरी मैदानावरती जीवनदान मिळतोय. स्कोरबोर्डला 1. पुढे ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्षल इथे गोलंदाजी करतो. आउटसाइड द ऑफ स्टिक चेंडू बघायला मिळतोय. 1च्या पद्धतीने स्कोरबोर्ड 2 या आकड्यावरती. महत्वाचा सामना आहे. सायंकाळचा सत्र आहे. सेमी नंबर 1चा खेळ मैदानामध्ये सुरू झालाय. पहिल्या सेमी मधून कोणाच्या नावाची चर्चा फायनल सामन्यामध्ये नक्कीच दाखल होण्यासाठी होईल हे देखील या बॅटल मध्ये आपण बघणारच आहोत. हर्षल तयार. पुढे ठेवले यावेळेस देखील आपण बघताय सेफ झोनला क्रॉसिंग होत असताना चेंडू गोलंदाज मैदानावरती बघायला मिळत आहेत. हर्षल सलगचा दुसरा वाईट बॉल. चुकीचा चेंडूचा इस्तेमाल गोलंदाज हर्षल करतायत. जगदंब सासने संघ या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. सेमीफायनलचा मुकाबला इथे सुरू आहे. बेटर परफॉर्मन्स द्यावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. जर तुम्हाला फायनल सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. आणि इथे आपण बघतायत या दोन्ही टीमच्या माध्यमातून चाललेलं मोठं दुवंत युद्ध. ऑन साईडला पटका चांगला एक क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. फर्स्ट रनचा प्रयत्न बॅटर दिनेश तिकडे करतायत क्रीजवरती. सिंगल येते. स्कोरबोर्ड 4. चार धाबा दाफलकावरती आहेत सध्या तरी. वैभव स्ट्रायकर एंडला. ओहो झेल सुटला या खेळाडूचा आणि आता वैभव किती विषबाधा करू शकतो या सामन्यामध्ये हे स्पष्टपणे पाहायला मिळेल. लेगस्टिकच्या बरोबरीचा बॉल सफल झाला. स्वीप केलं आणि चेंडू फाईन लेग सीमारेखेच्या पलीकडे. 4. दाफलकावरती मात्र इथे श्री गणेश गेटाचीवाडी संघ 8 या दाफलकावरती आहे. वैभवला जशा पद्धतीनं संधी मिळाली आहे तशा पद्धतीनं वैभव मात्र या सामन्यामध्ये पुनश्च एकदा अगदी बॅटिंग करत असताना सक्सेस जोडण्याचा प्रयत्न करतोय. चौकारदार एका चेंडूवरती जरूर लगावलाय. हर्षल बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टामिक चोक फटका बसतोय. यावेळेस काय घडेल मॅच मध्ये आपण पाहताय वारंवार चुका होत आहेत. हा पकडून जर पाहायला गेलं तर दुसरा असेल. यावेळेस ड्रॉप झालेला आहे सध्या तरी फलंदाज वैभवचा. आज वेळेने मात्र अगदी ठरवलेलं आहे की वैभव जुगरेला नक्कीच प्रेक्षकांना देखील खेळताना पाहायचं आहे आणि कदाचित लिंबू फिरवला की काय असंच सांगावं लागेल. कारण 2 झेल तेही सोपे झेल सुटणं म्हणजे इथे भरपूर मोठ्या चुका केल्या जगदंब सासने टीमने. 9 धाबेवरती दाफलक बघायला भेटतोय. बॅटिंग करत असताना सध्या फलंदाजी करणाऱ्या गेटाचवाडी संघाचा हर्षलचं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. पहिलं षटक आहे. बंधनकारक षटकाचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका चांगला दिनेश ठाकरेंना होते. सिंगलचे पूर्तता यावेळेस देखील
या चेंडूवरती बनतीये सिंगल येईल दाफलकावरती चेंजेस होत असताना सध्याच्या घडीला गेटाचवाडी संघ 10. दहा धाबा दाफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. हर्षल पुढ्यातला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज वैभव करत होते. हा चेंडू सध्या तरी बॅटर वैभवच्या रीच मध्ये आला नाहीये. डॉट बॉल येईल. षटक पहिलं संपतंय. सेमीफायनल नंबर 1 चा खेळ मैदानामध्ये आपण बघताय. स्कोरबोर्डला मात्र फलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये श्री गणेश गेटाचीवाडी संघ स्कोरबोर्ड वरती 10. दहा धाबा दाफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालेल्या बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा जगदंब सासने संघाकडनं चैतन्य गोलंदाज यावेळेस इंटर होतोय ऑन बॉलिंग मार्क वरती. क्षेत्ररक्षण फैलावलं जातं. आपण बघू शकता सध्या तरी 5 फिल्डर्स बॉडी लाईन झोन मध्ये ऍड झालेले आहेत, ज्यामध्ये बॅकवर्ड स्वरलेग ठेवलाय. मिड विकेट आहे. वाडीस लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्र सेट आहे. त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट मिड ऑफ पॉइंट थर्ड बॅट बॅकवर्ड स्वरलेग. गोलंदाज चैतन्य बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू आउटसाइड द स्ट्रीक पाहायला भेटतोय. खराब चेंडूचा वापर गोलंदाज चैतन्यने केला. एक्साच्या सायाने दाफलक 11. श्री गणेश गेटाचीवाडी संघ महत्वाचा सामना खेळतीये. सायंकाळचं सत्र आहे. इथे कोण कोणावरती हावी ठरेल यासाठी हा सामना अगदी या प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. हो लेग कटर फलंदाज मैदानावरती आपण पाहताय. दिनेश आड्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हा चेंडू नक्कीच वळण देत असताना बघायला भेटतोय. गोलंदाज चैतन्य विकेट. फलंदाज बाद. दिनेश आउट. पहिल्या विकेटचं पतन फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये बनलेलं आहे. सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या गेटाचीवाडी संघाला 11 वरती पहिला विकेट जो मात्र इथे लागलेला आहे. दिनेश बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज सुधीर मैदानामध्ये इंटर होत आहेत. श्री गणेश गेटाचीवाडी संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना बघायला भेटतोय. कमसे कम इथे 30 किंवा 35 तरी धाबा बनवावा लागतील फलंदाजी करत असताना गेटाचीवाडी टीमला, कारण गेटाचीवाडी संघाचा देखील बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. परंतु विसरून जमणार नाहीये. अगदी या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये ज्या टीमने जास्तीत जास्त धावेचा पाठला करत असताना आपण पाहिला होता, तो संघ जगदंब सासने संघ आपण पाहतोय. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला आहे. डॉट बॉल येतोय. गोलंदाज चैतन्य ऑन बॉलिंग मार्क वरती बघायला मिळत आहेत. 11 धाबा दाफलकावरती आहेत. सध्या तरी बॅटर सुधीर वरती मात्र थोडस दडपण या सामन्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय. जगदंब सासने संघ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना कमबॅक ऑलरेडी यावेळेस चैतन्याच्या षटकामध्ये करत असताना चैतन्याचा हा चेंडू यावेळेस आपण बघताय आउटसाइड द ऑफस्टिक बघायला भेटतोय. वाईट बॉल येईल. एक्स्ट्राच्या मदतीने दाफलक सध्या तरी फलंदाजी करत असताना गेटाचीवाडी क्रिकेट संघाचा 12 या दाफलकावरती. या षटकाची चर्चा आपण करूया. सध्या तरी 2 एक्स्ट्रा चेंडू टाकलेले आहेत. एक विकेट मिळाले. एक डॉट बॉल आलेला आहे. आणि सध्या या सामन्यामध्ये बॅटिंग करणारा गेटाचीवाडी संघ 12 पुढे ठेवतात. यावेळेस फटका चांगला आउटसाइडला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचतायत प्रोटेक्शन क्षेत्रामध्ये. अगदी जर पाहिलं गेलं तर चांगली फिल्डिंग पिकअप आणि गाजर थ्रो मिळतीये. सिंगल दाफलकावरती गेटाचीवाडी संघ या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेळ करत असताना अगदी 13 कोण जिंकेली लढाई या सामन्यामध्ये ज्या खेळाडूला 2 जीवनदान मिळाले तो फलंदाज वैभव जुगरे अजून देखील क्रीज वरती दिसतोय. म्हणजे या कहाणीला कदाचित एक चांगलं वळण मिळू शकते. बॅटिंग करत असताना गेटाचीवाडी संघाला वैभवच्या बॅटमधनं संध्या 2दा मिळाल्यात बॅटर वैभवला. कदाचित झालं गेलं विसरून जावं लागेल. पुन्हा एकदा
पान पलटे आणि धडा दुसरा लिखावा लागेल फलंदाज वैभवला. आप ट्रॅकर पूल केलंय आणि वैभव जुगरेच्या बॅट मधून आता परिणामी आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4. सतरा धाबा दापल काबर्दी. सध्या तरी श्री गणेश गेटाचवाडी संघ फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये बॅटर वैभवच्या बॅटमधून मात्र सध्या तरी चांगली कनेक्शन इथे आता येत असताना झेल सुटलाय. त्यानंतर आपण पाहताय फलंदाजी करत असताना वैभवच्या बॅटमध्ये देखील रन्स यायला सुरुवात झाली आहे आणि अक्षरशः अगदी अनेक वेळा आपण बघितलेलं आहे ज्या खेळाडूला नव्यानं संधी मिळते तेव्हा तेव्हा तो खेळाडू खूप मोठ्या आक्रमणामधून सिद्ध होत आणि या सामन्यामध्ये तसंच काही पाहायला मिळत आहे. वैभव जुगरे फायर करतोय आणि बरोबर फायर करत असताना चेंडू जाईल बॅकवर्ड्स वर सीमारेखेच्या पलीकडे. षटकार. 2 झेल सोडलेत आणि ते झेल कोणाचे सोडलेत तर तुम्ही वैभवचे सोडलेत आणि वैभव या सामन्यामध्ये किती मागणा ठरू शकतो हे मात्र या फलंदाजीमधनं आता तुमच्या समोर नक्कीच दिसून येत आहे. षटकार आलाय दापल काबर्दी जगदंब सासने संघाच्या समोर. गेटाचवाडी संघ सध्या तरी 1 लॉस करत असताना 23-23 या आकड्यावरती. सायंकाळचा सत्र पहिला सेमीचा मुकाबला मैदानामध्ये खेळला जातोय. सध्या तरी बॅटर वैभव जुगरे मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नव्याने पेटत असताना नव्याने झटत असताना या सामन्यामध्ये आहे. इनसाइड आउटला फटका अप्रतिम पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक एक्सा कव्हर क्षेत्रामध्ये बॉल वरती आहेत भेटली जाते या चेंडूवरती सध्या तरी सिंगल. षटक मैदानावरती आपण पाहतायत 2 साखळी इथे संपादित झालेल्या. या ओव्हरमध्ये चैतन्याच्या विपक्षात आपण बघतायत 14 धाबा घेण्यात यशस्वी ठरली आहे. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघाल गेटाचवाडी टीमची फलंदाजी 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये दापल काबर्दी सध्या पाहायला भेटतायत 1 विकेट 24 धाबा. जाबा दापल काबर्दी आहेत. इथे शेवटच्या षटकाचा खेळ मात्र अगदी शिल्लक राहिलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये इथे फलंदाजी करत असताना गेटाचवाडी संघ अगदी आपण बघतायत नक्कीच जास्ती दाबेचा माणस जो मात्र कदाचित इथून ठेवू शकतोय. वैभव जुगरेच्या बॅटमधून चांगल्या दाबा आलेल्या आपण बघताय. नुकतंच आपण पाहतायत सौ इंदुताई वाघ यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय. ताईंचं देखील आपण हार्दिक शुभ स्वागत करूया. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 बांधवी पर्व. हो स्वीप शॉट ट्रेंडिंग फटका. फलंदाजी करत असताना फलंदाज वैभव जुगरेच्या बॅटमधून येईल बॅकवर्ड्स वर लेगच्या दिशेनं 4 धाबा चौक. दर्जेदारीची फलंदाजी कॅचेस सुटल्यात. परिणामी आता तुम्हाला अशीच कामगिरी बघायला मिळते. कदाचित त्या झेल जर पकडल्या असत्या तर या डाबामध्ये गेटाचवाडी संघ भरपूर बॅकफूट वरती असता परंतु चुका केल्या या सामन्यामध्ये जगदंब सासने संघाने. आणि या डाबामध्ये आपण बघू शकताय वैभव जुगरे जो मात्र फलंदाजी करत असताना चांगल्या रणनीतीनं फलंदाजी करतोय. दाफल काबर्दी 28 धाबा आहेत. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. सेमी नंबर 1 चा खेळ मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय सध्याच्या घडीला. चला वेळ खर्च करायचा नाही. जगदंब सासने संघ थोडंसं वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. अजून देखील 2 सामने आपल्याला कंप्लीट करायचे. त्यानंतर आपण बघू शकतायत बक्षीस वितरण सोहळा देखील आहेच आहे त्यामुळे थोडंसं फास्ट घ्या. 28 धाबा दापल काबर्दी आहेत गेटाचवाडी संघ. हाफ ट्रॅकर बॉल पुल ऑन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज ओहो वैभव होता बिसामी केलं होतं. पुन्हा एकदा झेल सुटलाय. यावेळेस काय होतं आणि काय नाहीये हे मात्र या सामन्यामध्ये सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. एवढ्या चुका म्हटल्या तर अगदी आपण बघू शकतायत सध्या तरी
गोलंदाजी करत असताना जगदंब सासने संघाने बनलेले मोके ठुकरावले तसंच सांगावं लागेल. सिंगल अली या दाफलकावरती मात्र सध्या तरी 29 धावा आहेत बॅटिंग करत असताना. या बॅटल मध्ये अगदी बरोबर आपण पाहताय फलंदाजी करणाऱ्या सध्याच्या घडीला गेटाचवाडी क्रिकेट संघाला 3 झेल सुटलेत एकाच खेळाडूच्या. आणि या खेळाडू मैदानामध्ये अगदी आपण बघताय तर सध्या तरी भरपूर चर्चेमध्ये खेळ करत असताना आपण नक्कीच बघू शकतोय. वैभव जुगरे 9 चेंडू 22 वरती खेळतोय. त्यानंतर आपण पाहू शकताय सध्या तरी या सामन्यामध्ये गोलंदाज सागरचा 4 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे. हो इथे मात्र फलंदाज सुधीर बालाम येतील आणि सुधीरच्या बॅटमधून चेंडू जाईल मिड विकेटला क्लिअर करत सीमा रेखेचा पलीकडे. अगदी आपण पाहतायत उडट खटोला चेंडू सीमा पार षटकार. दाफलकावरती बॅटिंग करत असताना सध्या तरी श्री गणेश गेटाचवाडी संघ या सामन्यामध्ये आपण पाहतोय सेमी नंबर 1 चा खेळ इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. या सामन्यामध्ये आपण पाहताय सुधीरच्या बॅटमधून मात्र सध्या फलंदाजी मधनं चांगल्या धावा आलेल्या आहेत. व इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय मिसाबिक स्ट्रोक फटका बसेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मॅच मध्ये दुसरा विकेटचं पतन बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत गेटाचवाडी संघ. चला फलंदाज लगेचच इंटर बायच्या वेळेसाठी कॉपरेट करा. अजून देखील आपण खूप साऱ्या मॅचेस ज्या मात्र एन्जॉय करायच्या आहेत. एम स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आहे. पहिलं पर्व आहे परंतु या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतायत जास्ती प्रमाणामध्ये या स्पर्धेची चर्चा झालेली आहे. खास करून या मैदानावरती आपण बघतायत भरपूर चर्चा राहिलेली आहे या मैदानाची. जो मैदान आपण बघतायत सध्या तरी या स्पर्धेसाठी आम्हाला खरं तर मिळालेला आहे. आपण बघतायत कुणालजी गजानन पाटील, त्याचबरोबर गजानन बाळाराम पाटील, परशुराम बाळाराम पाटील, मारुती बाळाराम पाटील, संतोषजी बाळाराम पाटील, त्यानंतर अंगदादा पाटील हे जे सर्वच व्यक्तिमत्व या मैदानाचे ओनर्स पाहायला भेटत आहेत. जे इनामपुरी गावचे आपल्याला बघायला भेटत आहेत. सामन्यामध्ये आपण बघू शकाल विकेट मिळाला गोलंदाजी करत असताना जगदंब सासने टीमने. चला सेकंड सेमीफायनलचा टॉस इथे केला जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतायत सेकंड सेमीफायनल आपण बघणार आहोत. एका साईडनं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव त्यांच्या विपक्षात जे गावदेव चापेवाडी पठार या दोन संघांमधून या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करायचं आहे. समोरच्या दिशेला खेळायचं होतं क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑफ एरियामध्ये मिळाली जाते. या चेंडूवरती सध्या तरी फलंदाज प्रितेशच्या बॅटमधनं सिंगल. दाफलकावरती श्री गणेश गेटाचवाडी संघ 2 विकेट 36. धावा दाफलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगती पथावरती आपण पाहताय. स्ट्रायकर हेडला फलंदाज वैभव आहे. या बॅटल मध्ये ज्या वैभवच्या बॅटमधून 9 चेंडू 22 धाब्याची आक्रमकतेची खेळी साकारली. फटका हवे ते बिसाबिक सोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झालेल्या चुका आता सुधारल्या जातील. पकडतायत जाईल. मैदानावरती आपण पाहताय शेवट दमदार जगदंब सासने संघासाठी पहिल्या सत्रात संपलंय. सेमीफायनल नंबर 1 चा खेळ आपण मैदानामध्ये बघताय. दाफलकावरती बनवलेल्या आहेत 36 आणि 37 धाब्याचा पाठला करत असताना बघायला मिळेल. सेकंड सत्रामध्ये जगदंब सासने संघ. सेमीफायनल नंबर 2 चा खेळ जो आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. आणि या सामन्याचा टॉस इथे होत असताना आपण बघताय. कॅमेरामॅन थोडस आपण वळायचं आहे. सेमी नंबर 2 आपण बघणार आहोत. एका साईडनं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळणार आहे तो म्हणजे अगदी चापेवाडी पठार. नाणेपैकी झाली टॉस चापेवाडी संघाने जिंकलेला आपण पाहताय. प्रथम गोलंदाजी घेतली आहे आणि फलंदाजीसाठी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ जो मात्र दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सज्ज राहत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ रेडी राहायचंय. जसा हा सामना संपला होईल तशा पद्धतीने मात्र नेक्स्ट मॅच देखील कंटिन्यू खेळवली जाईल.
चला फलंदाज दाखल करायचे जगदंब सासने संघ 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहताय 37 37 जावेचं लक्ष चेसिंग करत असताना या सामन्यामध्ये अगदी आपण बघू शकता सेकंड सत्रामध्ये जगदंब सासने टीमला चला फलंदाज दाखल करायचे जगदंब सासने क्रिकेट संघ आपले बॅटर लगेचच मैदानापर्यंत आपण एंटर करा 37 जावेचं लक्ष आहे आणि हेच लक्ष चेसिंग करत असताना आता दुसऱ्या सत्रामध्ये जगदंब सासने संघ आपल्याला पाहायला मिळेल सायंकाळचं सत्र आहे फायनल डे आणि सध्या तरी सेमी फायनल नंबर 1 चा खेळ मैदानामध्ये आपण बघतोय सध्या तरी सदती जावेचा पाठला करण्यासाठी यावेळेस सलामीची बॅटर मैदानामध्ये दाखल झालेली आपण बघतायत जगदंब सासने संघाकडनं आपण बघाल कमलेश आणि आतिश हे दोन बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत चला वेळेच्या बाबतीत कॉपरेट करायचा दोन्ही संघ वारंवार तुमच्यापर्यंत हा महत्वाचा निर्णय येतोय दुसरा सेमीफायनल आपण बघू शकतायत एका साईडनं आपण पाहणार आहोत जे गावदेव पठार सापेवाडी संघ आणि त्याच्या विपक्षात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या दोन टीम मध्ये आपण बघणार आहोत या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल परंतु क्रिकेटच्या रणांगणामध्ये आपण बघतायत सध्याच्या घडीला एम एस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकाच्या या पहिल्या पर्वाचा आपण बघतायत पहिला सेमीफायनलचा सामना अगदी सुरू झालेला आणि 18 चेंडू मध्ये 37 जावेचा पाटला इथे करत असताना रवाना झाली आहे जगदंब सासने टीमची टॉप ऑर्डरची फलंदाजी कमलेश स्ट्रायकर एंडला आहेत त्यानंतर 9 स्ट्रायकर एंडमध्ये आतिश आहेत इथून 18 चेंडू 37 जाबा चेसिंग करत असताना सासने संघ सामन्याचं दुसरं सत्र सुरू होतं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण बघू शकता यावेळेस वैभव दाखल झालेला आहे वैभव मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झालेत पहिला चेंडू गतीमध्ये टाकत असताना अगदी फलंदाज कमलेशच्या विरोधात मात्र पहिला चेंडू डॉट येतोय वैभवकडे गती देखील भरपूर सारी आहे त्यानंतर व्हेरिएशन देखील भरपूर सारं आहे गोलंदाजी करत असताना गेटाचवाडी संघाकडून एक महत्वाचं पारितोषिक देखील आलेलं आपण बघतोय गेटाचवाडी संघासाठी आज जर गेटाचवाडी संघ सामना जिंकत असेल तर आपण बघू शकतायत आदरणीय किसनजी पुंजारा साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतायत 505 रुपयाचं कॅश प्राइज आहे फटका चांगला आहे यावेळेस बॅटिंग करत असताना फलंदाज कमलेशच्या बॅटमधून चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे बरोबर प्रोटेक्शन झोन तिथे अवेलेबल आपल्याला बघायला मिळालाय चांगली फिल्डिंग यावेळेस होत असताना आपण पाहिली आहे स्वीपर पॉइंट मधनं प्रितेश थोडासा चेस करत असताना चेंडू स्टॉपेबल भरपूर चांगला अडवला टेलिव्हिजन स्क्रीनवरती अक्षर रिप्लेवरती आपण बघू शकताय यस ऑफिशियल पंच थोडंसं थांबायचं आहे इथे रेफर होत असताना आपल्याला बघायला भेटत आहे हा चेंडू कदाचित सेफ आहे की अनसेफ हे थोड्याच वेळात आपल्या समोर बघायला भेटेलच कदाचित हा चेंडू मैदानाच्या पलीकडे जाऊन
आणि यस 4 धाबा आपण बघू शकतायत. 4 मिळतोय बॅटिंग करत असताना बॅटर कमलेशच्या बॅटमधनं जगदंब सासने संघ या सामन्यामध्ये सध्या जावेचा पाठला करते आणि सध्या तरी दाफलकाला हा पहिला चौकार जो मात्र इथे भेटतोय सासने टीमच्या. 4 धाबा दाफलकावरती संध्याकाळचं सत्र आहे. अलोट साऱ्या प्रेक्षकांनी मात्र गर्दी केली आहे संपूर्ण मैदानाच्या सभोवताली, कारण चर्चा एकाच स्पर्धेचे एम ए स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 मानदेवी पर्व क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटर कमलेश करतायत. इथे देखील वैभव चांगला चेंडू डॉट बॉल, एक चांगला खेळाडू म्हणून अनेक वेळा या खेळाडूची चर्चा राहिलेली आहे आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय गोलंदाज वैभव झुगरे एक चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स देतोय. आपल्याकडून 100% कसं दिलं जाईल आपल्या गावासाठी याचाच विचार करून मैदानामध्ये खेळ करत असताना वैभव सध्या खूप चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजीमध्ये 22 धाबेचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलंय. त्यानंतर गोलंदाजीमध्ये आता सध्या तरी गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये अपोजिट जगदंब सासने टीमला इथे थांबवलं जात आहे. 37 धाबेचा पाठला आहे. 4 धाबा दाफलकावरती आहेत. कमलेश मैदानामध्ये खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना सध्या आहेत. हो यावेळेस बॅटपासून थोडंसं वळण मिळतंय. ऑन साईडला अगदी स्टेप आउट करत असताना खेचायचं होतं फलंदाज कमलेशला. हा चेंडू फलंदाज कमलेशच्या रणांगणामध्ये बरोबर आला नाहीये. स्वीपर थर्डमॅनमधून एक सिंगल भेटती आहे दाफलकावरती. 5 धाबा दाफलकावरती या सामन्यामध्ये जगदंब सासने क्रिकेट संघ बॅकफुट वरती आपल्याला बघायला भेटतोय. धाबा भरपूर मोठ्या आहेत. 37 धाबा म्हटलं तर खूप मोठ्या धाबा आहेत आणि या धाबा चेसिंग करणं हळूहळू कठीण होत चाललंय की काय जगदंब सासने टीमला. ट्रम्प कार्ड फलंदाज सागर अजून देखील खेळाडू कक्षामध्ये, त्यामुळे इथून फास्टेस्ट फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू चांगला गोलंदाज वैभव झुगरे. काय या खेळाडूची सातत्याने चर्चा होते मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती. त्यानंतर या पठार विभागामध्ये तर नक्कीच एक ऑलराऊंडर आहे आणि ऑलराऊंडर खेळाडू म्हटला तर आपल्या संघासाठी भरपूर आवश्यक असतं. इथे आपण पाहताय गेटाचवाडी संघाचा वैभव काय गोलंदाजी करताय. जबरदस्त परफेक्ट लाईन लेंथ वरती गोलंदाजी राहिली आहे. पहिला षटक जो P1चा षटक होता तो P1चा षटक संपन्न झालेला. या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल आपण बघताय, एक चौकार एक सिंगल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये या सेमीफायनल नंबर 1च्या सामन्यामध्ये खेळ करत असताना 37 धाबेचा पाठला करते जगदंब सासने टीम, ज्यांच्या स्कोरबोर्डला विदाउट लॉस 5. इथून 12 चेंडू 32 धाबा म्हणजे सामन्याचं इक्वेशन आपण पाहतायत. 16.00 ची धावगती इथून मेंटेन ठेवावी लागेल जिंकण्याकरिता. बारा चेंडू 32 धाब्याचं इक्वेशन आहे. चला वेळेसाठी कॉपरेट करायचं, दोन्ही संघ थोडंसं फास्ट घ्या. अजून देखील आपण बघताय 2 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. महत्वाचा हा सामना आहे, जो जिंकणार आहे त्याची स्वप्न मात्र या स्पर्धेच्या फायनल सामन्यामध्ये अगदी नक्कीच जाणार आहेत. कोण जिंकेल हा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या देखील मनामध्ये जाऊन ठुसठुसून भरलेला आहे. 12 चेंडू 32 धाबा समोर कमलेश स्ट्रायकर एंडला खेळपट्टीवरती षटक क्रमांक 2 मधील पहिल्या चेंडूचा सामना करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रितेश गोलंदाजीसाठी दाखल झालेत. प्रितेशचा पहिला चेंडू यावेळेस आउटसाइड द ऑफस्टिक खराब चेंडू बघायला भेटतोय. ज्यावेळेस पहिल्या दिवसामध्ये आपण श्रीगणेश गेटाचवाडी संघाला खेळ करत असताना पाहिलं होतं, तिथे अगदी खूप चांगला खेळताना केला होता. प्रितेश देखील चांगला खेळत होता. दुसऱ्या दिवसामध्ये जगदंब सासने संघ देखील चांगला खेळ करत असताना आपण पाहिला होता. खास करून सागर हा फलंदाज खूप चांगला टच मध्ये तिथे पाहायला मिळाला होता. दुसऱ्या दिवसामध्ये फटका चांगला इनसाइड आउटला इथे भेटली जाते. यावेळेस सध्याच्या घडीला एक जाव कदाचित इथून या सामन्यामध्ये अगदी फलंदाजी करत असताना जगदंब सासने टीमला अगदी फास्टेस्ट लेवलची फलंदाजी करावी लागेल, कारण चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत. तुमचा ट्रम्प कार्ड फलंदाज डगआउट मध्ये म्हणजे इथून
फलंदाजीची वापसी बदलावी लागला. ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. बॅटर आतिश होता स्ट्रायकर एंडला. अधुरा फटका अधुरी कहाणी. मॅच मध्ये 7 वरती पहिला विकेट. बॅटिंग करत असताना जगदंब सासने टीमला आतिश बाद. सामन्याचं इक्वेशन बदललेलं आपण चर्चा करत होतो की इथे फास्टच फलंदाजी करावी लागेल. विकेट गेलेला आहे आणि ज्या फलंदाजाची आपण चर्चा करत होतो तो खेळाडू इथे दाखल झालेला आहे. जगदंब सासने संघाचा आपण बघतायत पॉवर हिटर ज्याच्या बाजूमध्ये भरपूर सारी ताकद आहे तो सागर मैदानामध्ये एंटर होतोय. चला फास्ट घ्या. 10 चेंडू 30 धाबेची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल सागर स्ट्रायकर एंडला ऑन साइडला फटका. एक क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. सुधीर तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना सिंगल मेल. दापलकावरती सासने संघ 8. हळूहळू हा सामना अगदी पाहायला गेलं तर गेटाचवाडी संघाच्या बाजूने मात्र शिरकाव करतोय. 9 चेंडू 29 धाबा. सामन्याचं इक्वेशन कठीण झालं. मिसामिंग फटका. क्षेत्ररक्षक दूर आहेत. हा चेंडू स्टेट विशेबला मात्र बीट करून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज कमलेशच्या बॅट मधून येईल स्टेट चौकार. बॉलर हेड 4 रन्स. चौकार येतोय. अगदी हा सामना शेवटपर्यंत मात्र प्रेक्षकाला देखील रंगत असताना बघायला मिळेल. भरपूर चांगली कमिटमेंट तिथे क्षेत्ररक्षकाने जरूर दिली परंतु चेंडू आवाक्याच्या पलीकडे होता. 4 रन्स मिळाल्यात. 12 वरती सासने संघ फलंदाजी करत असताना रनचेस मोठा. मिसामिक स्ट्रोक फटका बसतोय. बॅकवर्ड स्वर लेग 38 सर्कल मध्ये आहे. चुकी झाली आहे. ज्या प्रकारे चुका खेळल्या होत्या पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना अगदी या गेटाचवाडी संघाच्या विरोधात आपण बघू शकाल बरोबर जगदंब सासने टीमने तशा चुका सध्या तरी करत असताना या बॅटल मध्ये आपण बघताय सध्या गेटाचवाडी टीमला स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग बनलं. बॅकवर्ड स्वेलिंगला चुकी झाली आहे. डबल मिळते. दाफलक 14 धाबा दाफलकावरती सामन्यामध्ये 7 चेंडू आणि अजून देखील 23 धाबा इथे जिंकण्यासाठी चेसिंग कराव्या लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा मुख्य तो नियम आपण बघतोय. सात बॉल 23 धाबा या षटकाचा. अगदी हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज प्रितेश मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. थोडंसं फास्ट घ्या. या सामन्यासाठी आपण बघतायत बराचसा वेळ जो इथे खर्च झालेला आहे. सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या आपण पाहता गेटाचवाडी संघाकडून पुढे ठेवल्या यावेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल. मॅच मध्ये आपण पाहताय सध्या तरी निर्धाव शेड्यूलचा इस्तेमाल गोलंदाज प्रितेशने केलाय. दापलकावरती 14 सेमी नंबर 1 चा खेळ सध्या आपण पाहतायत खेळत असताना या दोन्ही टीमच्या माध्यमातून इक्वेशन आता थोडस कठीण आहे जगदंब सासने संघासाठी. 6 चेंडू 23 धाबा या सामन्यामध्ये आपण बघताय फलंदाजी करत असताना सासने क्रिकेट संघ बघायला भेटतोय. मॅच मध्ये सागर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे. जो सागर भरपूर चांगला खेळाडू आहे परंतु आज सिद्ध होईल का? कारण नेहमीचपणे तुमच्यापर्यंत सांगितलं जातं की प्रत्येकी वेळ प्रत्येकी माणसासाठी चांगली नसते. आज तुमच्या खरं तर आयुष्यामध्ये दुःख आहे. उद्या तुमच्या आयुष्यामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर आनंदही असेल. आणि आपण पाहताय या सामन्यामध्ये दुःख कोणाला भेटेल आणि आनंद कोणाला भेटेल येणारे 6 चेंडू आणि 23 धाबा हे इक्वेशन सांगून जाईल. करत असताना सासने टीमचा बॅटर सागर. महत्वाचा सामना आहे. फायनल सामन्यामध्ये जर पोहोचायचं असेल तर इथे बॅटिंग करत असताना मात्र अगदी 6 चेंडू मध्ये 23 धाबा चेसिंग कराव्याच लागतील.
इथे फलंदाज सागरच्या बॅटमधनं सोपं मापक आवाज तर नाहीये, परंतु हा सामना मात्र अगदी शेवटपर्यंत भिडला जाईल जरूर. कदाचित या सामन्याची मोस्ट विकेट मिळाली गेटाशवाडी टीमला तर वापसी होऊ शकते. सुधीर आला आणि सुधीरच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक चर्चा होती, विकेट येईल का? आणि यावेळेस प्राइजेस विकेट, जितकी सोड्याला किंमत तितकीच किंमत या विकेटला असणार आहे. जगदंब सासने टीमचा फलंदाज सागर पटेल बॅक टू दी डगआउट आणि सामन्यामध्ये आता श्री गणेश गेटाचवाडी संघ यस जबरदस्त काही करत असताना पाहायला भेटते. फलंदाज बाद. आपण पाहतायत 23 धाब्याचं इक्वेशन या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. अगदी आपण बघाल सामन्यामध्ये अगदी जगदंब सासने संघ आशेची किरण होती ती देखील इथे जळून खाक झाली आहे. बॅटर सागर बाद झालाय. सुधीर गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये बरोबर आपण पाहू शकतायत हा चेंडू अतिरिक्त आहे, आउटसाइड द ऑफ हा चेंडू बघायला मिळतोय. एकसाथच्या मदतीने दापलकावरती फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला इथे सासने संघाचा दापलक 2 विकेट 15 या आकड्यावरती. चला फास्ट घ्या, वेळ भरपूर घेतलेला गोलंदाजी करत असताना इथे या गेटाचवाडी टीमने हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अगदी मैदानावरती करतायत, परंतु इथे सिंगल डबल न काम होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची भरपूर आवश्यकता आहे. इथे बॅटिंग करत असताना जगदंब सासने टीमला 16 धाबा दापलकावरती 4 चेंडू 21 धाबा. म्हणजे हळूहळू या सामन्यामध्ये आपण पाहताय पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये श्री गणेश गेटाचवाडी संघ भरपूर चांगलं क्रिकेट खेळत असताना सध्या 4 चेंडू 21 धाबा. ओ इथे मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहताय सुधीरचा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल येतोय दापलकावरती, मात्र पुढे एकदा चेंजेस झाले. स्कोरबोर्ड वरती 17 धाबा, 4 चेंडू 20 धाबा, 3 मॅक्सिमम. इथे फलंदाज कमलेशला आणावे लागतील. हाफ ट्रॅकर बॉल लॉफ्ट केलंय, फटका हवेत आहे, शतरक्षक नाहीयेत, शतरक्षक बनलाय दर्शक. चेंडू सीमारेखेच्या पलीकडे जगदंब सासने टीमला मिळतील. या चेंडूवरती कमलेशच्या बॅटमधून 6 षटकार. अगदी आपण बघतायत इथून पुन्हा एकदा इक्वेशन चेंजेस झालेले आहेत. 3 चेंडू आणि अजून देखील 14 धाब्याची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी शिल्लक आहे. फलंदाजी करणाऱ्या जगदंब सासने टीमला सामन्यामध्ये अगदी अगोदरच्या 2 ओव्हर्समध्ये कमी धाबा आल्या होत्या, त्याचमुळे इक्वेशन थोडंसं कठीण आहे. 3 बॉल 14. कमलेश मैदानामध्ये फलंदाजी करत असताना सध्या तरी या सामन्याला मुवमेंट बनवतोय. सामना संपलेला नाहीये आता तरी. खरं तर या सामन्याला अगदी रोमर्षक रूप बनलं जात आहे. 24 धाबा दापलकावरती. इथून पुढे आता इक्वेशन बदललं जाईल. 3 चेंडू 13 धाबा. मॅच होता कुठे आणि आता सामना आलाय कुठे हे मात्र अगदी आपण बघू शकतायत. मोठा सामना आहे, नॉकआउटचा खेळ सुरू आहे. स्वप्न तर दोन्ही संघाची मोठी आहेत, परंतु फायनल सामना खेळण्यासाठी कोण जाईल हे मात्र अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला भेटतंय. 3 चेंडू 13 धाबा. सामना मात्र जबरदस्त आहे. पुढे ठेवला यावेळेस कमलेश टाकर रेडला आणि कमलेश आक्रमण करतो. एक शतरक्षक वैभव डाऊन दी बॉल. मॅचची मोस्ट विकेट. फलंदाज कमलेश बॅक टू दी डगआउट. विकेट. अगदी आशा पल्लवित केली होती फलंदाज मैदानामध्ये आपण बघाल कमलेशने, परंतु इथे निराशा मिळाली आहे. 24 धाबा दापलकावरती. 2 चेंडू 13 धाब्याची
आवश्यकता अजून देखील या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या जगदंब सासने टीमला आहे. अगदी या मॅच मध्ये श्री गणेश गेटाचवाडी संघ पहिल्या सेमी फायनलच्या मुकाबल्यामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळती आहे. चर्चा करत होतो सुरुवातीला धाबा अगदी चांगल्या बनवल्यात आणि रनचेस करत असताना सासने संघ थोडासा आता डगमगलेला आहे. 2 चेंडू 13 धाबा, एक चमत्कार इथे बनला तर सासने संघ देखील पुढे या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकेल. यस, ऑन साइडला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मिळाली जाईल निराशजनक सिंगल आणि पहिल्या सेमी फायनल मधून आपण पाहताय सध्या तरी श्री गणेश गेटाचीवाडी संघ मात्र अगदी आपलं नाव फायनल सामन्यामध्ये घेऊन जात असताना पाहायला भेटते. कारण 1 चेंडू 12 धाबेचं इक्वेशन आहे. म्हणजे या स्पर्धेच्या पहिल्या सेमी फायनल मधून आपण बघतायत नक्कीच आपल्या नावाची चर्चा केली आहे श्री गणेश गेटाचवाडी टीमने. अभिनंदन करूया गेटाचवाडी संघ. एमए स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आणि आजचा दिवस क्रमांक 4 हा फायनल डे आणि फायनल सामन्यामध्ये दाखल होत असताना पहिल्या सेमी फायनल मध्ये आपण पाहताय सध्या तरी गेटाचवाडी संघाला. अभिनंदन गेटाचवाडी टीम. चला क्षेत्ररक्षण सेट करा. जयगावदेव चापेवाडी पठार संघ आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट देत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ.